माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म. यालाच शॉर्टकट मध्ये असे म्हणतात तीन समांतर रेषांच्या आंतरछेदांचा गुणधर्म. तसेच इंग्लिश मध्ये प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. काय वाक्य आहे प्रमाणाचं बघा. तीन समांतर रेषांनी म्हणून आपल्याला पहिल्यांदा तीन समांतर रेषा काढल्या पाहिजेत. बघा या ठिकाणी मी रेषा L, रेषा M आणि रेषा N या तीन समांतर रेषा काढल्या आहेत. आपल्या प्रमाणाच्या पहिल्या तीन शब्दानुसार तीन समांतर रेषांनी काय केलं, एका छेदिकेवर म्हणून आपण एक छेदिका काढली. बघा X, रेषा X ही एक छेदिका काढली आहे. पुढे जाऊया वाक्यात. तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर. आंतरछेद म्हणजे काय, समजा रेषा X ही एक छेदिका आहे, मग छेदिकेवरचे जे छेदनबिंदू आहेत, उदाहरणार्थ बिंदू A हा छेदनबिंदू आहे, बिंदू B हा छेदनबिंदू आहे, बिंदू C हा छेदनबिंदू आहे. मग आंतरछेद म्हणजे काय, छेदिकेवरच्या छेदनबिंदू मधील अंतर किंवा छेदनबिंदू मधील रेषाखंड. साधं सोपे बघा. छेदिकेवरच्या कोणत्याही दोन छेदनबिंदू मधील अंतराला आंतरछेद म्हणतात. म्हणजे रेषा X ही जी छेदिका आहे हिच्यावर तीन छेदनबिंदू आहेत. बघा बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C. मग तीन छेदनबिंदूवर किती आंतरछेद तयार झाले आहेत, दोन. बघा रेख AB हा एक आंतरछेद तयार झाला, रेख BC हा दुसरा आंतरछेद तयार झाला. ठीक आहे, समजलं आंतरछेद म्हणजे काय. मग परत वाक्याकडे या आपल्या. तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर. कोणते आंतरछेद मी आता सांगितलं, मी म्हटलं रेख AB आणि रेख BC. रेख AB ची लांबी आपण AB ने दाखवतो, रेख BC ची लांबी आपण BC ने दाखवतो. मग गुणोत्तर घेताना गुणोत्तर ही संख्या असते, संख्यांचं गुणोत्तर घेतो. मग रेख AB भागिले रेख BC असं न म्हणता AB भागिले BC असं म्हणायचं, म्हणजे गुणोत्तर तयार होईल. बघा वाक्यानुसार तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर. काय गुणोत्तर केलं, AB भागिले BC. हे आपण लिहिलेले साध्यामध्ये बघायचे. या ठिकाणी साध्य मी लिहिले, साध्यामध्ये लिहिले AB भागिले BC. का तर तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर तयार केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर. आंतरछेद AB भागिले आंतरछेद BC. केवढं असतं, किती असतं ते पुढे सांगितले, ते लगेच बघायचं नाही आपल्याला. पुढे जाऊन बघूया. अजून आपली आकृतीच पूर्ण झाली नाही, वाक्यच पूर्ण झालं नाही, पण मी साध्यापर्यंत तुम्हाला नेऊन दाखवलं. परत बघा. तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे म्हणजे बरोबर किती असतं ते सांगितले पुढे. हे त्या रेषांनी म्हणजे त्याच रेषा L, रेषा M, रेषा N यांनी, त्याच रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर दुसरी एक छेदिका काढली. बघा रेषा Y ही दुसरी छेदिका काढली. दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या, कोणते आंतरछेद केलेत, DE आणि EF. मग आंतरछेदांच्या, आंतरछेद लिहिला D, दुसरा EF, यांच्या गुणोत्तरा एवढे, म्हणून आडवी रेषा मध्ये टाकली भागिले गुणोत्तरा एवढे असते. आलं लक्षात. तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर तयार केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्याच रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर
तयार केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते. हे बघा, हा वरचा आंतरछेद भागिले खालचा आंतरछेद इथे लिहिलाय, वरचा आंतरछेद भागिले खालचा आंतरछेद इथे लिहिलाय, आणि दोघे कसे असतात, समान असतात. असं आपलं वाक्य झालं पूर्ण. पण आकृती पूर्ण केली आपण, पण पक्ष कसं लिहायचं, तर आकृतीच्या आधारे आपल्याला लिहायचं असतं. म्हणून आता आकृतीकडे बघायचं आणि पक्ष मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. कसं लिहिले तुम्हाला फक्त मी दाखवतो. बघा, असं म्हणता येईल आपल्याला, पक्ष रेषा, पहिली गोष्ट काय, 3 समांतर रेषा आहेत, म्हणून आपल्याला लिहिलं पाहिजे आकृतीमध्ये रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N. हेच मी इथे लिहिले बघा, रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N. अजून काय आहे, रेषा X व रेषा Y. कोण आहेत ह्या, नुसत्या रेषा आहेत का, नाहीत. मग कोण आहेत, छेदिका. म्हणून असं लिहिता येईल आपल्याला, रेषा X व रेषा Y ह्या छेदिका आहेत. बघा लिहिले पुढं, रेषा X व रेषा Y ह्या काय आहेत, छेदिका आहेत. मग अजूनही बरीच गोष्ट घडलेल्या आहेत. बिंदू A विषयी, बिंदू B विषयी, बिंदू D, E, F, C यांच्याविषयी आपण बोललोच नाही. मग त्यांच्याविषयीही आपण आता बोलणार आहे. मग पुढे मी लिहिले तसेच काय होते, तसेच छेदिका X. बघा, ही छेदिका X आहे. छेदिका X काय करते, त्या रेषांना, छेदिका X त्या रेषांना म्हणजे कोणाला, रेषा L, रेषा M व रेषा N ला, रेषा छेदिका X त्या रेषांना बिंदू A, B व C मध्ये छेदते. पुढे लिहिले, ठीक आहे. तसेच छेदिका Y ही त्या रेषांना बिंदू D, बिंदू E व F मध्ये अनुक्रमे छेदते. म्हणजे अशा पद्धतीने आपण 3 समांतर रेषा कोणत्या हे पक्षात सांगितलं. त्याचबरोबर छेदिका कोणती आहेत 2 त्यांची नावं सांगितली, आणि त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट सांगितली, त्या छेदिका त्या दिलेल्या रेषांना कुठे कुठे छेदतात हेही सांगितलं. अशी 3 वाक्य आपण पक्षामध्ये मांडलेली आहेत. कळलं का पक्ष? आता आपल्याला जायचंय साध्याकडं. साध्य मग अशीच मी बोललो, परत एकदा मी सांगतो बघा, अतिशय सोपं आहे. आकृतीकडे बघून मी बोलतो, पटापटा लक्षात घ्या, ठीक आहे. असं म्हटलं होतं, 3 समांतर रेषांनी, दिसलं 3 समांतर रेषा, 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर, ही एक छेदिका पकडली, एका छेदिकेवर तयार केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर, हे जे आंतरछेद झालेत ना ए बी आणि बी सी, ह्या आंतरछेदांचे गुणोत्तर इथे लिहिले. हे त्याच रेषांनी म्हणजे त्याच समांतर रेषा 3, त्याच रेषांनी दुसऱ्या छेदिकेवर, कोणत्या छेदिकेवर, वाय या छेदिकेवर तयार केलेल्या आंतरछेदांच्या, कोणते आंतरछेद, डीई आणि EF, डीई आणि EF आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे म्हणजे बरोबर असते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आकृतीच्या आधारे पक्ष लिहिलं, आकृतीच्याच आधारे साध्य लिहिलं, त्याकरिता आपण दिलेल्या प्रमेयाचा विचार केला. ठीक आहे. अशा पद्धतीने पक्ष झालं, साध्य झालं. आता आपल्याला साध्याला प्रश्न विचारायचा असतो. कशासाठी? सिद्धता मांडण्यासाठी आपल्याला साध्याला प्रश्न विचारायचा. नेहमीची पद्धत आहे आपली की साध्याला विचारायचं मला काय करायचे आहे, साध्याला विचारायचं मला काय करायचे आहे. साध्य तुम्हाला सांगेल की तुम्हाला AB/BC हे गुणोत्तर काढायचे आहे. AB/BC हे गुणोत्तर काढायला पाहिजे. त्याचबरोबर DE/EF हे गुणोत्तर काढायला पाहिजे. ठीक आहे. मग हे करत असताना असं होऊ शकतं, AB/BC ची जर किंमत काढली तर ती DE/EF येऊ शकते, आणि जर नाही आली तर काय होईल, AB/BC काढून घ्यायचा आणि जी किंमत येईल ती किंमत DE/EF एवढी येते का हे पाहायचं आहे. पण आता आपण यापूर्वी काय शिकलो होतो बघा, वेगवेगळे आपण त्रिकोणाचे गुणधर्म शिकलो. मग आपण एक आयडिया वापरू शकतो, काय की असं साध्य कधी झालं आहे का, असं साध्य कधी झालं आहे का, अशा पद्धतीने आपण थोडासा विचार करूया. बघा,
आता आपण पहिल्यांदा ह्या प्रकरणात शिकलो होतो त्रिकोणाचा गुणधर्म क्रमांक 1 या ठिकाणी मांडलाय. मला सांगा आपलं जे साध्य आहे त्या साध्यासारखं बघा इथे साध्य दिसते, ह्या साध्यासारखा हा पहिला गुणधर्म आहे का बघा बरं, सेम टू सेम. आता तुम्ही म्हणाल इथे ए बी इकडे ए बी आहे का वगैरे वगैरे, तसं नाही. असं बघायचं फक्त वर एक रेषाखंड आहे त्याचं नाव ए बी, खाली एक रेषाखंड आहे त्याचं नाव बी सी, वर एक रेषाखंड आहे त्याचं नाव डी, खाली एक रेषाखंड आहे त्याचं नाव ई एफ. आलं का लक्षात? म्हणजे या ठिकाणी 4 रेषाखंड आहेत, त्यांची गुणोत्तर घेतलीत आणि मध्ये बरोबर चिन्ह. इथे दिसते का तसं? बिलकुल दिसत नाही. बाजूला काय आहे, डाव्या बाजूला एरिया ऑफ ट्रायंगल आहे, म्हणजे तो काय रेषाखंड नाहीये. म्हणजे पहिल्या गुणधर्मासारखं आहे का आपलं साध्य? नाही. मग आता दुसरा गुणधर्म बघा, सेम तिथं झालं, एरिया ऑफ ट्रायंगल आलं, आपल्याला पाहिजे होता रेषाखंड, आहे का? नाही. तिसरा गुणधर्म सेम आला, एरिया ऑफ ट्रायंगल, म्हणजे आपल्याला रेषाखंड पाहिजे होता, रेषाखंड भागिले रेषाखंड बरोबर रेषाखंड भागिले रेषाखंड, असं आले का? नाही. म्हणजे त्रिकोणाचा पहिला गुणधर्म, त्यानंतर समान उंचीच्या त्रिकोणांचा गुणधर्म, समान पायांच्या त्रिकोणाचा गुणधर्म, तिघापैकी एकही इथं लागू पडत नाही. मग अजून काय शिकलो होतो ते बघा. मग आपण शिकलो होतो प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्याच्यामध्ये साध्य काय होतं बघा, आपल्याला फक्त साध्य बघायची, जे जे गुणधर्म आपण शिकलो होतो की नाही त्यांचं साध्य काय होतं त्याची तुलना आपल्या आजच्या साध्याशी करायची आहे. बघा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं साध्य काय होतं, एडी भागिले डीबी. एडी कोण होता? एक रेषाखंड होता बघा इथे. डीबी कोण होता? दुसरा रेषाखंड होता, मध्ये बरोबर चिन्ह होतं. एई कोण होता? तिसरा रेषाखंड होता. ईसी कोण होता? चौथा रेषाखंड होता. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की आपलं आजचं साध्य आणि प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं साध्य जराशी कसं दिसते, सेम टू सेम दिसते. ठीक आहे, फक्त अक्षरी भागावर जाऊ नका, फक्त रेषाखंडाचा विचार केला तर सेम टू सेम दिसते असं आपल्याला म्हणता येईल. आणि याचाच अर्थ असा होतो की आपली सिद्धता मांडण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरले पाहिजे, कारण त्याचं साध्य आणि आपल्या ह्या उदाहरणाचं साध्य, ह्या प्रमेयाचं साध्य सारखंच दिसतं आहे. म्हणून आपण आपल्या ह्या प्रमेयाची सिद्धता मांडण्यासाठी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरलं पाहिजे, कारण दोघांचं साध्य मिळतं जुळतं आहे म्हणून. मग आता काय करायचं बघा, ए बी भागिले बी सी पहिल्यांदा काढायचंय, बरोबर डी भागिले ई एफ दाखवायचंय. मग प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जर वापरायचं असेल तर काय करावं लागतं बरं, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयासाठी एक त्रिकोण लागतो, त्याचबरोबर एक रेषा लागते. ती रेषा त्या त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असली पाहिजे. म्हणजे बघा त्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या वाक्यामध्ये काय होतं त्यानुसार आपल्याला आकृती असायला पाहिजे. मी म्हटलं एक त्रिकोण पाहिजे. आपल्या आकृतीकडे बघा बरं, त्रिकोण आहे का कुठं? नाही. मग अजून काय पाहिजे, त्या त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी एक रेषा पाहिजे. आपल्याकडे त्रिकोणच नाही तर रेषा कुठून आली? रेषा भरपूर आहेत तशा. ठीक आहे, मग आपण आपल्याला हे जर साध्य करायचं असेल तर एक त्रिकोणाची गरज आहे, हे तर आपल्याला लक्षात आलंच असेल. मग आपण काय करूया, रचना करूया. रचना म्हणजे तहान लागली की विहीर खोदायची. तहान काय लागली आपल्याला आता? त्रिकोण पाहिजे, त्रिकोण. आणि त्रिकोणाचा काही पत्ता नाही, म्हणून आपण काय करूया, रचना करून घेऊया, जेणेकरून आपल्याला पाहिजे असणारा त्रिकोण मिळून जाईल. बघा आता या आकृतीमध्ये आपण जर थोडाफार बदल केला तर त्रिकोण येऊ शकतो. बघा बरं, या ठिकाणी ए बिंदू आणि एफ बिंदू जर जोडले तर तुम्हाला त्रिकोण झाल्याचं दिसून येईल. मी रचना करतोय, ए आणि एफ जोडून टाकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने रचना करायची असते, आपल्याला गरज लागली की करायची असते. मी काय केलं बघा, रचना केली. मग काय नेमकं काय केलं, रेख ए एफ काढला आणि तेच आपण रचनेमध्ये लिहायचं. बघा इथे रचना, रेख ए एफ काढला, रेख ए एफ काढला. तो काय करतो बघा, रेख ए एफ जो आहे तो रेषा एम, ही रेषा एम आहे, तिला छेदला की नाही?
मग त्या छेदनबिंदूला आपण नाव देऊया जी. रेख एफ काढला तो रेषा एम ला बिंदू जी मध्ये छेदतो. बिंदू जी मध्ये छेदतो. पक्ष देण्याची अशी पद्धत असते. समजलं? रेख एफ काढला तो रेषा एम ला जी बिंदूत छेदतो. अशा पद्धतीने आपण रचना केली. रचना कशासाठी करायची होती? आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं होतं. त्याकरिता आपल्याला एक त्रिकोण पाहिजे होता. बघा, त्रिकोण ACF तयार झाला की नाही? नुसतं त्रिकोण असून चालत नाही. त्रिकोणाच्या एका बाजूला बाजू CF धरा बरं. ही बाजू CF धरा. एका बाजूला समांतर असणारी एक रेषा लागते. मग समांतर असणारी तर दोन रेषा आहेत बघा. रेषा M पण आहे, रेषा L पण आहे. पण कशी रेषा लागते? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत बघा. रेषा M जर विचारात घेतली तर बाजू AC ला B बिंदू छेदते आणि रेख AF ला G बिंदू छेदते. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायला परवानगी मिळाली. मग काय मांडायचं असतं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयात? बरं, एकदम सोपं. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं म्हणजे थोडक्यात प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं पक्ष पहिल्यांदा लिहायचं. मग आपण त्रिकोण ACF हा विचारात घेऊया आणि त्याच्यामध्ये कोणती रेषा कोणत्या बाजूला समांतर आहे ते फक्त मांडूया. हे बघा, इथे मी मांडून ठेवले. आपल्याला फक्त ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. पहिला आकडा सिद्धतेमधला त्रिकोण ACF मध्ये रेषा टिंब. ACF मध्ये रेषा M किंवा तिला तुम्ही BG पण म्हणू शकता, तिला तुम्ही रेषा BE पण म्हणू शकता. नाव देता येतील तुम्हाला. M म्हणा किंवा BG म्हणा. आपण BG म्हणूया. रेषा BG समांतर बाजू CF. BG कोणाला समांतर आहे? CF ला. नीट बघायचे. त्रिकोण ACF मध्ये रेषा BG समांतर बाजू CF. समजलं? अशा पद्धतीने आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं पक्ष या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि याला कारण आपण देणार आहे पक्ष किंवा रचना पण केली होती आपण पक्षच. ऍक्च्युली BG ही कोण होती? रेषा M होती. बाजू CF कोण आहे? रेषा N आहे. मग M समांतर N आहे का? बघा, इथं M समांतर N आहे. कशावरून? पक्षावरून. फक्त नाव आपण बदललेली आहेत. इथे M पाहिजे होता, इथे N पाहिजे होता, पण आपल्याला M आणि N न लिहिता आपण काय केले? BG आणि CF लिहिलेलं आहे. समजलं? पहिलं विधान कळलं का? पहिलं विधान म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं पक्षच आहे. आता म्हणून मग त्रिकोण ACF मध्ये रेषा BG समांतर बाजू CF जर असेल तर मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं साध्य काय होतं? त्याला आपण लिहिणार आहे म्हणून. बघा, परत चौकड सोडल्या दुसरा आकडा म्हणून. काय होईल म्हणून? ठीक आहे. आकृती पण दिसली पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा, आता प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचे. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय सांगतो तुम्हाला? जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना म्हणजे AC या बाजूला आणि AF या बाजूला प्रमाणात विभागते. म्हणजेच AB भागिले BC या ठिकाणी लिहायला लागेल. प्रमाणात विभागते म्हणजे दोन गुणोत्तरे समान होतात. पहिलं गुणोत्तर AB भागिले BC. हे बघा, AB भागिले BC बरोबर AG भागिले GF. AG भागिले GF यालाच म्हणतात प्रमाणात विभागणे. लक्षात आलं? प्रमाणात विभागणे म्हणजे दोन गुणोत्तरे समान. अशा पद्धतीने आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर केल्यामुळे हे मिळालं. म्हणून कारण दिले मी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. जे वापरलेलं असतं
ते कारण द्यायचं असतं. अशा पद्धतीने पहिला आकडा दुसरा आकडा आपला पूर्ण झाला. आता आपण पुढे जाऊया. मग आता लक्षात घ्या, आपण लगेच बघूया मिळालं का साध्य. आपल्याला आता हे साध्यासारखं दिसायला लागले. बघा बरं काय साध्य मिळालं. ए बी भागिले बी सी पाहिजे होता का? पाहिजे होता, मिळाला. बरोबर चिन्ह पाहिजे होतं का? होय, मिळालं. पण उजवी बाजू बघा ना, आपल्याला पाहिजे होता डी भागिले एफ, पण मिळालं काय? ए जी भागिले जी एफ. झाला का प्रॉब्लेम? थोडक्यात काय, डावी बाजू मिळाली आहे, उजवी बाजू काही मिळालेली नाही. आणि म्हणून उजवी बाजू मिळवण्यासाठी आपण पुढचं काम करणार आहे. आता आपल्याला काय करायचं राहिलं होतं बघा, डीई आणि ईएफ मिळाला नाही, म्हणून डीई रेषाखंड आणि ईएफ रेषाखंड असणारा आपण त्रिकोण बघूया. या ठिकाणी दिसतोय बघा, डीई हा रेषाखंड आहे, ईएफ हा रेषाखंड आहे आणि रेख डीएफ या रेषाखंडावर दोन तुकडे आलेले आहेत. मग असा त्रिकोणही बघूया आपण. त्या त्रिकोणाचं नाव आपल्याला असं घेता येईल, त्रिकोण एडीएफ. त्रिकोण एडीएफ किंवा त्रिकोण एएफडी मध्ये. आपण तसेच लिहिले, तसेच म्हणजे वर जे काम केले की नाही तसंच काम आपण करणार आहे. तसेच त्रिकोण एएफडी मध्ये सुद्धा आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरता येईल. का बरं? तर त्रिकोण एएफडी मध्ये रेषा एम, बघा रेषा एम म्हणजे रेषा जी, समांतर बाजू एडी. समांतर कोणाला आहे? एडी बाजूला आहे. म्हणजे एक त्रिकोण आहे की नाही? त्या त्रिकोणामध्ये एक रेषा आहे एम, ती त्या त्रिकोणाच्या दोन बाजूंना छेदते का? छेदते. तिसऱ्या बाजूला समांतर आहे का? आहे. आणि म्हणून प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं. मग प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचं म्हटलं ना की पहिल्यांदा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं पक्ष लिहायचं असतं. फक्त इथं पक्ष शब्द नाही लिहायचा. तसेच त्रिकोण एएफडी मध्ये रेषा टिंब कोणती रेषा आहे बरं की जी समांतर आहे? रेषा जीई. रेषा जीई समांतर बाजू एडी. बघा इथं रेषा जीई समांतर काय आहे? बाजू एडीला आहे. समजलं का? आणि त्यालाही कारण काय? पक्ष. पक्षात लिहिलंच होतं ना रेषा जी. तुम्ही म्हणाल रेषा जी कुठे लिहिली? पक्षात नाही, पण रेषा जीई म्हणजेच रेषा एम. समांतर बाजू एडी. बाजू एडी म्हणजेच काय? रेषा एल. आणि एल आणि एम समांतर नव्हतं का? बघा बरं पहिल्यांदा होतं की नाही? म्हणून कारण काय आलं? पक्ष. समजलं इथपर्यंत? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं पक्ष पहिल्यांदा लिहिलं आणि प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं आहे म्हणून साध्य. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची पूर्वतयारी. एक त्रिकोण पाहिजे आहे का? आहे. एक रेषा पाहिजे आहे का? आहे. त्या त्रिकोणाची एक बाजू त्या रेषेला समांतर पाहिजे आहे का? आहे. आणि म्हणून आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायला परवानगी मिळाली. चौथा आकडा. म्हणून आता प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय सांगतं? पुन्हा एकदा, त्रिकोणाच्या एका बाजूला ही बघा एक बाजू समांतर असणारी रेषा, ही समांतर असणारी रेषा. त्रिकोणाच्या दोन बाजूंना, ह्या दोन बाजू एएफ आणि डीएफ दोन भिन्न बिंदू जी आणि ई छेदत असेल, छेदते का? होय. तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. कशी विभागते? प्रमाणात. आणि म्हणून असं होईल डीई भागिले ईएफ. हे बघा इथे लिहून ठेवला मी, डीई भागिले ईएफ. आता काही जण म्हणतील आधी असं लिहा ए जी भागिले जी एफ, चालतं. आणि बरोबर डी भागिले ईएफ असं लिहिलं तरी चालेल, उलटा पालट केली तरी चालेल. मी लिहिले डी भागिले ईएफ बरोबर ए जी भागिले कोण येईल? जी एफ. ए जी भागिले जी एफ. आणि अशा पद्धतीने आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरलं म्हणून कारण दिलं आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आणि मग आता पाचवा आकडा आपल्याला बघायचा नीट. बघा आता परत विचारू आपण चौथ्या आकड्याला की रे बाबा झालं का माझं साध्य? आणि मग साध्य झालं का हे चौथ्याला विचारल्यावर काय दिसते? डी भागिले एफ पाहिजे होता का? बघा डी भागिले एफ पाहिजे होता. ए जी भागिले जी एफ पाहिजे होता का? नव्हता पाहिजे. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला ए बी भागिले बी सी दुसऱ्या विधानात मिळाला, डी भागिले ई एफ आपल्याला चौथ्या विधानात मिळाला. मग आपल्याला एवढं मात्र नक्की झालं, मी मगाशी म्हणत होतो की जर दोघे समान नाही झाले तर एक काम करा, ए बी भागिले बी सी ची किंमत काढून घ्या. बघा
दुसऱ्या विधानात ए बी भागिले बी सी ची किंमत काढली ती किती आली, ए जी भागिले जी एफ. त्याचबरोबर डी भागिले ई एफ ची किंमत काढली आपण चौथ्या विधानात, ती किती आली, ए जी भागिले जी एफ. पण एवढं मात्र नक्की झालं की विधान 2 आणि विधान 4 यांची उजवी बाजू बघा बरं, ए जी भागिले जी एफ, ए जी भागिले जी एफ. म्हणजे काय झालं रे, उजवी बाजू सारखी झाली. आणि तुम्हाला माहितीच आहे, जर दोन समीकरणांची उजवी बाजू सारखी असेल तर त्यांची डावी बाजू सारखी असते. उजवी बाजू सारखी म्हणून डावी सारखी, तुम्हाला मी मागे सांगितलं होतं. आणि म्हणून आपण 5वं विधान लिहिणार आहे बघा, उजवी सारखी म्हणून डावी बरोबर डावी. मग डावी बाजू कोण आहे पहिल्या विधानाची, ए बी घेतली छेद बी सी बरोबर दुसऱ्या विधानाची डावी बाजू डी भागिले एफ. आणि आता बघा बरं, ए बी भागिले बी सी बरोबर डी भागिले ई एफ, हेच आपल्याला साध्य मिळवायचं होतं का, ए बी भागिले बी सी बरोबर डी भागिले ई एफ. बघा सेम टू सेम झाले की नाही. आणि मग अशा पद्धतीने आपलं साध्य झालं. पण त्याला कारण काय द्यायचं, विधान. कोणकोणती विधानं वापरली, दुसरं विधान वापरलं, उजवी बाजू सारखी होती कोणाबरोबर, चौथ्या विधानाची उजवी बाजू सारखी म्हणून डावी सारखी. म्हणून इथं कारण दिले, विधान 2 व विधान 4 चा वापर केलेला आहे म्हणून वरून. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं पक्ष, साध्य, सिद्धता, रचना सगळं पूर्ण झालं. आणि अशा पद्धतीने आपला 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म सिद्ध झाला. ठीक आहे. आता जरा सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी गिवन लाईन एल पॅरलल लाईन एम पॅरलल लाईन एन, लाईन एक्स अँड वाय आर ट्रान्सव्हर्सल्स. ट्रान्सव्हर्सल एक्स intersects the lines in point A, B and C. Transversal Y intersects the lines in point D, E and F. To prove AB upon BC is equal to DE upon EF. आता construction. Draw segment AF which intersects line M at point G in triangle ACF. Line BG parallel side CF given. 2. Therefore AB upon BC is equal to AG upon GF. Reason द्यायचं आहे BPT theorem, by BPT theorem. Third, also in triangle AFD, line GE parallel side AD, reason given. 4. Therefore DE upon EF is equal to AG upon GF, reason by BPT theorem. Fifth, therefore AB upon BC is equal to DE upon EF, reason from 2 and 4. ओके, धन्यवाद.